मैथमेटिक्स। प्यारे बच्चों, दिस इज अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट्स, वी हैव टू लर्न। त्यातला बघ, आयडेम पुट इन लॉ एकदम गरीब आहे हा। कम्युटेटिव्ह लॉ, कम्युटेटिव्ह शब्द, कम्युटेटिव्ह अर्थ इंटरचेंज बेटा, फिजिक्स असो नाही मॅथ असो। कम्युटेटिव्ह अर्थ काय असतो? इंटरचेंज। म्हणजे काय? हे बघा, पी अँड क्यू इज इक्वॅलेंट टू क्यू अँड पी। पी और क्यू म्हणजे थोडक्यात आपण आधी और घेऊ फर्स्ट। पी और क्यू इज इक्वॅलेंट टू क्यू और पी। सेकंड, समजा अँड असेल तर पी अँड क्यू इज इक्वॅलेंट टू क्यू अँड पी। म्हणजे थोडक्यात इंटरचेंज केल्याने फरक पडत नाही, सिंपल आहे हा, त्यालाही आपल्याला त्रास नाहीये डोक्यात, लक्ष ठेवायला। थर्ड, असोसिएटिव्ह लॉ, या सुद्धा टेन्शन नाही घ्यायचं आपल्याला। असोसिएटिव्ह लॉ नावातच त्याच्या असोसिएशन आहे बेटा, असोसिएटिव्ह लॉ। हा काय सांगतो आपल्याला? समजा पी और क्यू या दोघांचं असोसिएशन आहे, कोणाच्या सोबत? आर सोबत। तर याला असं पण लिहू शकतो आपण, इक्वल टू नाही बरं का, इक्वॅलेंट पी चा और विथ क्यू और आर, म्हणजे असोसिएशन घेऊ शकतो मी। हा ब्रॅकेट इथून रिमूव्ह करून ह्या दोघांमध्ये घेऊ शकतो, किंवा ह्या तिघांनाही एका रेषेत हे असं लिहू शकतो आपण सरळ सरळ, पी किंवा क्यू किंवा आर, पी और क्यू और आर, व्हेरी सिंपल। हेच अँड साठी आहे, पी अँड क्यू अँड आर असेल तर मी याला लिहू शकतो पी अँड क्यू अँड आर, किंवा सरळ सरळ ह्या तिघांचा अर्थ असतो पी अँड क्यू अँड आर। सांगण्याचा अर्थ असा आहे की आतापर्यंत काहीही कन्फ्युजन नाहीये। आता आता खरा महत्वाचा लॉ, चौथा, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ। बरोबर, हे तिघे एकदम गरीब आहे, यांच्यामध्ये काही कन्फ्युजन नाहीये। डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ नावातच डिस्ट्रीब्युशन आहे, नावातच डिस्ट्रीब्युशन आहे त्याच्या। सो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ बेटा लक्ष दे, प्लीज कॉन्सन्ट्रेट। डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय सांगतो? साइन चेंज झालं आता कसं? पी अँड क्यू और आर, प्लीज कॉन्सन्ट्रेट, प्लीज कॉन्सन्ट्रेट। पी अँड क्यू और आर असं आलं, पी अँड क्यू और आर, बरं का? तर दिस इज इक्वॅलेंट टू, जसं गणितात आपण करतो का नाही, 2 गुणिले एक्स प्लस वाय, याला कसं सोडवतो आपण मॅथ मध्ये? 2 गुणिले एक्स प्लस 2 गुणिले वाय करतो का नाही आपण, 2x प्लस 2y। बस तसंच मला इथे काय करायचं बेटा, पी अँड क्यू और आर, म्हणजेच पी चा अँड विथ क्यू, बघा बेटा, पी चा अँड विथ क्यू, जसं आपण 2 इंटू एक्स केलं, राईट? पुढे काय टाकलं होतं आपण? प्लसचं साईन टाकतो ना आपण, सेम तसं इथं ऑर टाकायचा, बरोबर का बेटा? ऑर पी चा अँड विथ आर असं म्हणायचं। आय रिपीट वन्स अगेन, 2 गुणिले एक्स अधिक वाय म्हणजेच 2 गुणिले एक्स अधिक 2 गुणिले वाय। तसंच पी अँड क्यू और आर, बघ ना साइन चेंज झाले, इथे अँड इथे ऑर आहे, पी चा अँड विथ क्यू और पी चा अँड विथ आर, संपलं। सो पी चा अँड दोघांसोबत आहे, क्यू सोबत किंवा आर सोबत, असं आहे। बरं, आता जर का विचारलं पी और क्यू अँड आर, म्हणजे पी चा और ह्या दोघांच्या सोबत आहे, फक्त मध्ये अँड टाकायचं। सो ब्रॅकेट सोडवा, पी और क्यू, पी और क्यू मध्ये अँड टाका, टाकला, पी और आर। सोपं आहे का नाही? सोपं आहे का नाही? यस टाईप करा, मग मी पुढे जातो। ठीक, स्क्रीनशॉट घ्या, याला जीव लावायचा, मी टिक केलं त्याला। अरे सोपं आहे का नाही? येस और नो, कसं काय रिपीट करू? सोपं आहे का नाही? रिप्लाय करा, कम्युनिकेट करा, व्हेरी इझी। रिपीट करू का? व्हेरी इझी, व्हेरी इझी। चलो पुढे जाऊया। परत सांगू, परत सगळं सांगतो। स्क्रीनशॉट घेतला, हे एकदम गरीब आहे। और पी इज पी, पी अँड पी इज पी, म्हणजे काही कन्फ्युजनच नाही, काही नाही। इंटरचेंज करा, पी आणि क्यू और, काही अडचण नाही, म्हणजेच क्यू और पी। सो इंटरचेंज केल्याने काही फरक नाही पडत, पी अँड क्यू म्हणजेच क्यू अँड पी।
पीचा अँड क्यू सोबत काय आणि क्यूचा अँड पी सोबत काय फरक थोडी बघणार आहोत. आता बघ ना, ऑर दोन्ही फॉल्स, उत्तर फॉल्स. सो इकडचा फॉल्स काय आणि तिकडचा फॉल्स काय, दोन्ही ट्रू तर उत्तर ट्रू, फरकच नाही पडत ना. असोसिएटिव्ह म्हणजे काय सारखंच आहे ना, पी ऑर क्यू ऑर आर, पी ऑर क्यू आर आर, पी ऑर क्यू आर, ह्याच्यात काही कन्फ्युजनच नाहीये. पी अँड क्यू अँड काही अडचण नाही. पण सायन्स चेंज झाले, डिस्ट्रीब्युटिव्ह कमॉन सायन्स चेंज झाले आणि तीन स्टेटमेंट असतात, जास्त नाही. सो पीचा अँड विथ क्यू ऑर आर म्हणजे पीचा अँड विथ क्यू ऑर पीचा अँड विथ आर. आधी ते बघ, पी ऑर क्यू अँड आर, सायन्स चेंज झालं. सो पीचा ऑर विथ क्यू अँड पीचा ऑर विथ आर. आय रिपीट, पीचा ऑर विथ क्यू अँड पीचा ऑर विथ आर. विद्या समजलंय का? फटाफट बोला. और shall I repeat this once again? Done. पुढचा लॉ, आयडेंटिटी लॉ. पुढचा लॉ आयडेंटिटीचा तो पाचवा, आयडेंटिटी लॉ. आता इथे ट्रिक आहे. ओके, आपलं स्टेटमेंट पी, आपलं स्टेटमेंट जे पी, आयडेंटिटी लॉ नाव देतो मी एकदा. फिफ्थ वन इज आयडेंटिटी लॉ. फिफ्थ, त्याला मी मुद्दाम स्टार मार्क करतो. हा, टेन्शन नाही घ्यायचं, एकदम मस्तपैकी ट्रिक देतो मी. तर बेटा, अल्जेब्रा सोडवत असताना पुढे आपण उदाहरण सोडवणार, तर एक पी म्हणून आपण स्टेटमेंट घेतो किंवा आपला एक स्टेटमेंट पॅटर्न असेल. आय रिपीट, पी किंवा आपला एखादा स्टेटमेंट पॅटर्न असेल. सध्या मी त्याला एक पी बोललो. तर माझा हा जो पी आहे ना बेटा, बर का, हा पी ह्या फॉल्स सोबत ना बेटा, फॉल्स सोबत एकतर ऑर तर येईल नाहीतर अँड तर येईल. आय रिपीट, माझ्या स्टेटमेंटचा किंवा स्टेटमेंटच्या पॅटर्नचा, माझ्या स्टेटमेंटचा किंवा स्टेटमेंटच्या पॅटर्नचा. आयडेंटिटी वाईज सिंगल ना बेटा, ऑर तर येईल फॉल्स सोबत किंवा अँड तर येईल. तर अशा केसमध्ये काय करायचं बेटा, एक शब्द बघा, माझा जो पी आहे हा फॉल्स सोबत येणार आहे. रिलॅक्स राहा, व्यवस्थित ट्रिक समजून सांगतो. एखादं स्टेटमेंट किंवा स्टेटमेंटचा पॅटर्न फॉल्स सोबत येतोय, फॉल्स सोबत दोनच गोष्टी असतात फक्त, ऑर तर येईल नाही तर अँड तर येईल, ऑर तर येईल नाही तर अँड तर येईल. तर काय करायचं, आपली ट्रिक बघ, मी तरी तो ट्रिक हे बघ, स्टेटमेंट हे फॉल्स सोबत येतंय का नाही, हे बघ मध्ये क्रॉस मार बर का, म्हणजे ऑर तर येईल किंवा खालचा अँड तर येईल. आता बघ ना, आधी ऑर आहे नंतर अँड आहे आपल्या ट्रिकच्या हिशोबाने. तर बेटा काय करायचं, दिस इज इक्वॅलंट टू आपल्या ट्रिकच्या अकॉर्डिंगली काय म्हणायचं बेटा, प्रोव्हिडंट फंड. प्रोव्हिडंट फंड. आता प्रोव्हिडंट फंड मध्ये आधी कोण आहे, पी, आणि नंतर कोण आहे, एफ. बघ ना बेटा, आधी कोण आहे, पी, नंतर कोण आहे, एफ. म्हणजे काय सर, म्हणजे काय सर, ट्रिकच्या अकॉर्डिंगली पी आणि एफ. परत परत लेक्चर पहा, इज व्हेरी इझी. पी आणि एफ, आधी कोण आहे बघ ना, माझ्या फुलीमध्ये आधी कोण आहे बेटा, ठीक, और आहे. अच्छा, ट्रिक मध्ये आधी कोण आहे, प्रोव्हिडंट. ठीक ठीक ठीक, आन्सर इज पी. हा, लय भारी. चलो, आता हा जो पी आहे हा फॉल्स सोबत आला, पण कसा आला, अँड आला, म्हणजे खालचं आहे, म्हणजे 2 नंबर आहे. 2 नंबर कोण आहे, फंड एफ. ठीक ठीक ठीक, आन्सर इज एफ. मजा आली का नाही, ट्रिक समजली का नाही, येस और नो टाइप करा. ट्रिक समजली का नाही, ट्रिक समजली का नाही. नाही का आली, परत सांगतो, परत सांगतो बेटा, जो आयडेंटिटी लॉ आहे ना, तो काय सांगतो मला, माझं स्टेटमेंट किंवा स्टेटमेंटचा पॅटर्न हा फॉल्स सोबत येईल, तर एक तर ऑर नाही येईल नाही तर अँड नाही. हे बघ ना, पी ऑर एफ तर येईल किंवा पी अँड एफ तर येईल. तर ट्रिक ही आहे, त्याला डब्बा करतो मी, पी क्रॉस एफ करायचं असं, चेक चेक बरं का, आधी ऑर आहे नंतर अँड आहे. बघ ना ट्रिक मध्ये, तर प्रोव्हिडंट फंड म्हणजे बेटा वरचा आला तर आधी पी आहे, उत्तर पी, आणि खालचा आला म्हणजे अँड आला, उत्तर एफ. एवढं सोपं आहे राव, झालं. सो बेटा पी और एफ असं काढायचं असेल तुला, तू काय म्हणणार, चिक चिक चिक, प्रोव्हिडंट फंड. पी एफ म्हणजे प्रोव्हिडंट फंड. प्रोव्हिडंट मध्ये बघ ना आधी पी आहे, सो आन्सर इज पी. चिक चिक चिक. आता इथे बघ,
हे सिम्बॉल नंतरच आलं ना, क्रॉस मधलं खालचं आलं ना, आधी ऑर आहे नंतर अँड आहे. सो प्रॉव्हिडंट फंड नंतर एफ आहे. डन. गेटिंग? कळालं का नाही कळालं? डन. अच्छा, नंतर आता याच्यामध्ये बरं का, आता परत एकदा ट्रिकचा सेकंड पार्ट. समजा माझा जो पी आहे ना बेटा, हा ट्रू सोबत आला, तर तो एक तर ऑर तर येईल नाही तर अँड तर येईल. कमॉन, ऑर तर येईल नाही तर अँड तर येईल. गेटिंग? सो मी असं म्हणू, दिस इज लेटेस्ट से फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. माझा पी ट्रू सोबत ऑर असेल नाहीतर अँड असेल. मग जसं फॉल्स होत आता. वन्स अगेन सर, ट्रिक नंबर 2 याच्यातली याच्यातच. सो बेटा पी कोणासोबत येईल? ट्रू सोबत. बघा तर कसं असणार आहे ते, क्रॉस मार्क. ऑर तरी असेल नाही तर अँड तरी असेल, है की नाही? हे बघ ना, ऑर तरी असेल नाही तर अँड तरी असेल. टाइमपास. छिक छिक छिक. काय टाइमपास? बेटा टाइमपास मध्ये अगोदर कोण आला? टी. नंतर कोण आला? पी. म्हणजे ऑर साठी टी आणि अँड साठी पी. डन. अरे कळतंय का नाही प्यारे बच्चों? पी और टी. छिक छिक छिक. काय करायचं बघ, आधी कोण आला? ऑर. मग आधी कोण आहे? टी. सो आन्सर इज टी. छिक छिक छिक. आता बघ, स्टेटमेंट माझं ट्रू सोबत आहे, पण काय अँड म्हणजे सिम्बल नंतरच आहे ना. नंतर कोण आहे? पी. फटाफट बोला, आर यू फिलिंग हॅप्पी ऑर नॉट? मस्त आहे का नाही ट्रिक? अरे बोलो, टाइप येस और नो. मजा आली का नाही आली? व्हेरी इझी. सो माय पी विल बी विथ ट्रू किंवा फॉल्स, ऑर येऊ दे अँड येऊ दे. दोन शब्द लक्षात ठेवायचे, प्रॉव्हिडंट फंड, टाइमपास. फिनिश्ड. चलो, पाचवा लॉ वी आर डन. आफ्टर दॅट नंबर 6 पुन्हा लेक्चर वाइज इज व्हेरी इझी. ऑर अँड पाचवा झाला. आफ्टर दॅट वी हॅव सिक्स्थ, कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ. अच्छा, कॉम्प्लिमेंट तर तुम्हाला माहिती आहे, सेट थिअरी ही कॉम्प्लिमेंट, राईट? सो आता कॉम्प्लिमेंट मीन्स व्हॉट? समजा माझं एक स्टेटमेंट आहे, फर्स्ट घेतो मी. माझं एक स्टेटमेंट आहे पी अँड स्वतः सोबत निगेशन, आहे की नाही? आता मला सांग बेटा, हाऊ मच दिस विल बी इक्वॅलेंट टू? अँड साठी काय पाठ केलं आपण? दोन्ही ट्रू तर उत्तर ट्रू, अदरवाइज फॉल्स. आता बेटा लक्ष दे ना, हा जर का पी ट्रू झाला अँड पी ट्रू तर निगेशन विल बी फॉल्स. आणि पी जर का फॉल्स झाला, बघ बरं का, पी जर का फॉल्स आहे तर अँड निगेशन ऑफ पी विल बी ट्रू. सो दोन्ही ट्रू येणारच नाहीयेत. सो कॉम्प्लिमेंट स्वतः आपल्याला सांगते की उलट करायचं. आपण जे पाठ केले त्याच्या, आपण काय पाठ केलंय प्यारे बच्चो? अँड असेल तर दोन्ही ट्रू तर उत्तर ट्रू, आणि तिथं होणारच नाही अँड उत्तर फॉल्स. गेटिंग? चला आता यातला सेकंड, पी ऑर निगेशन पी. परत एकदा, ऑर साठी काय पाठ केलंय बेटा आपण? सांग मला. दोन्ही फॉल्स, उत्तर फॉल्स, आणि ते होणारच नाही ना. कसं सांग मला? समजा माझा पी फॉल्स आला, ऑर पी फॉल्स आहे तर निगेशन ऑफ पी ट्रू आहे. समजा पी ट्रू आला, ऑर ट्रूचं निगेशन तर फॉल्स आहे. सो दोन्ही फॉल्स येणारच नाहीयेत. सो कॉम्प्लिमेंट इट सेल्फ इज सेइंग दॅट इट विल नॉट बी हॅपनिंग इन युअर अकॉर्डन्स. तुमच्या अकॉर्डन्स होणारच नाही. जसं अँड साठी दोन्ही ट्रू तर होणारच नाही, कारण पहिला ट्रू तर दुसरा फॉल्स, पहिला फॉल्स तर दुसरा ट्रू. सेम सिच्युएशन ओव्हर हिअर. दॅट्स वाय ऑर साठी आपण पाठ केलंय दोन्ही फॉल्स उत्तर फॉल्स. इट विल मूव इन टू अदरवाइज. फटाफट येस ऑर नो टाइप करा, वेदर यू हॅव अंडरस्टूड द कॉम्प्लिमेंट लॉ ऑर नॉट. बोलो बेटा, मी याला पण स्टार मार्क करतो. समजलाय का नाही? व्हेरी इझी. रिप्लाय करायला सुद्धा काही काही इतके कंजूस आहे, त्यांना येस आणि नो सुद्धा टाईप करायचं जीवावर येतं. सो माझा अंदाज एक असा आहे की मोबाईल लावून काही काही झोपले असतील, त्यांना झोपे लागली असं, मे बी हॅपनिंग. महाकंजूस. चलो, नंबर 7.
वी हॅव इन्व्होल्युशन लॉ तर गरीब आहे, मला त्याची गरजच नाही. डी मॉर्गन काकांचा नियम, डी मॉर्गन्स लॉ. आता इथं बघून बघून तुम्हाला वैताग आला असेल. सर डी मॉर्गन काकाचे नियम आतापर्यंत 2दा 3दा आले. कोणता? पी निगेशन ऑफ पी अँड क्यू. चला ब्रॅकेट सोडवा. निगेशन ऑफ पी अँड ऑर करा निगेशन ऑफ क्यू. सेकंड निगेशन ऑफ पी और क्यू हे कुणाशी इक्विव्हॅलंट आहे बेटा? ब्रॅकेट सोडा. निगेशन ऑफ पी ऑर चा अँड करा निगेशन ऑफ क्यू. झालं. हे झाले डी मॉर्गन काकांचे नियम, आपल्याला ऑलरेडी माहित होते आपल्याला. आफ्टर दॅट कंडिशनल लॉ, व्हेरी इम्पॉर्टंट बेटा. याला पण स्टार मार्क करतो मी. याला का नाही केला? कारण नाही तुम्हाला पाठ झालंय. कंडिशनल लॉ व्हेरी इम्पॉर्टंट, अति इम्पॉर्टंट. चांगल्या लेवलच्या समसाठी त्यातल्या कंडिशनल लॉ वापरला जातो. बघा कंडिशनल लॉ काय सांगतो, व्हेरी इम्पॉर्टंट. फर्स्ट बेटा पी इम्प्लाइज क्यू हे कुणाशी इक्विव्हॅलंट आहे? निगेशन पी और क्यू. सेकंड पी डबल इम्प्लिकेशन क्यू, पी डबल इम्प्लिकेशन क्यू. म्हणजे मी याला असं लिहू का? पी इम्प्लाइज क्यू, बरोबर का? डबल आहे ना. पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. म्हणजेच बेटा मी याला आता असं लिहू का? बघा व्हेरी इम्पॉर्टंट. पी इम्प्लाइज क्यू कोण आहे बेटा? निगेशन पी और क्यू, निगेशन पी और क्यू. झालं. हा फर्स्ट ब्रॅकेट. पुढचा अँड ऍज इट इज. आता बघ ना, क्यू इम्प्लाइज पी. इथे बघ पी इम्प्लाइज क्यू म्हणजे फर्स्ट इम्प्लाइज सेकंड निगेशन ऑफ फर्स्ट और सेकंड. कम ऑन. पी इम्प्लाइज क्यू म्हणजेच काय? निगेशन ऑफ फर्स्ट और सेकंड. इथं काय लिहिणार? निगेशन ऑफ फर्स्ट और सेकंड. प्लीज माझ्याकडे एकदा स्क्रीनशॉट घ्या. सगळेजण कुठे कन्फ्युज होतात हे मी सांगतो. डन. कुठे कन्फ्युज असतात सगळेजण? मोर दॅन 90% स्टुडंट गेट्स कन्फ्युज ऍट द एंड की बेटा हे काय. सगळ्यांनी नीट लक्ष द्या. सगळ्यांनी काय करायचं, हा जो कंडिशनल लॉ आहे ना, बघ हा होमवर्क करायचा. व्हेरीफाय युजिंग ट्रूथ टेबल, म्हणजे तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल. मला होमवर्क पाठवायचा हा. दिस इज द होमवर्क. चला आता स्क्रीनशॉट घे. हे ट्रूथ टेबलने तू व्हेरीफाय करायचं आणि पाठ करायचा. रट्टा मारायचा आहे, रट्टा मारायचा आहे, रट्टा मारायचा आहे. पी इम्प्लाइज क्यू म्हणजेच निगेशन पी और क्यू. याला कोणाच्या सोबत कन्फ्युज नाही करायचं. नीट लक्ष दे. याला कोणाच्या सोबत कन्फ्युजन नाही करायचं. मुलं याच्यासोबत कन्फ्युज करतात. हा माझा एक्सपिरियन्स आहे बेटा. निगेशन ऑफ इम्प्लिकेशन सोबत याला कन्फ्युज करू नका. निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू इज इक्वॅलेंट टू पी अँड निगेशन क्यू. प्लीज ऑब्झर्व केअरफुली. प्लीज प्लीज. निगेशन ऑफ इम्प्लिकेशन आहे बेटा हे निगेशन नाहीये बेटा. याच्याकडे नीट बघ. हे त्याचं मिनिंग आहे. हे निगेशन आहे. पी इम्प्लिकेशन क्यूचं हे निगेशन आहे आणि पी इम्प्लिकेशन क्यूचं हे इक्विव्हॅलंट आहे. आय रिपीट, पी इम्प्लाइज क्यूचं हे इक्विव्हॅलंट आहे. निगेशन पी और क्यू. पी इम्प्लिकेशन क्यूचं हे निगेशन आहे. खूप वेळा सांगितलंय मी. नोटबुकच्या टॉपला पण लिहा, कारण की इथे कन्फ्युज होतात मुलं. आता क्रिस्टल क्लिअर आहे हे. एक्सरसाइज 1.4 मधला फर्स्ट क्वेश्चन. अरे डन बेटा, मजा आली. डन विथ ऑल द लॉज. पाठ करा. मी परत परत सांगितलंय, कन्फ्युज व्हायचं नाही. ते निगेशन आहे आणि हे इक्विव्हॅलंट आहे. युजिंग ट्रूथ टेबल व्हेरीफाय करायचं आहे. चलो आता एक्सरसाइज 1.4 शुरू करेंगे. शुरू कर. हे सगळे लॉज आपल्याला आता वापरायचे आहेत. हा अल्जेब्रा वापरायचा आहे. ठीक. एक्सरसाइज 1.4 क्वेश्चन नंबर 1. चलो फर्स्ट क्वेश्चन.
Using rules of negation, write negations. Question is using rules of negations. They are saying beta write negations. निगेशनचे नियम वापरा आणि निगेशन लिहा. तर ह्यामध्ये फर्स्ट आहे बेटा निगेशन क्यू इम्प्लाइज पी. निगेशन क्यू इम्प्लाइज पी. बेटा प्लीज लक्ष दे. नियम वापरा, रूल्स वापरा अँड राईट निगेशन्स. निगेशन्स करायचे पण नियम वापरून. याचं निगेशन करायचं बेटा मला, राईट. मग आता व्हॉट आय वॉन्ट निगेशन ऑफ, मी ब्रॅकेट घालतो, निगेशन क्यू इम्प्लाइज पी किंवा असं ब्रॅकेट टाकतो. हे बघ त्यांनी दिलंय मला, मी लिहितो आन्सर. कसं लिहायचं बघ कल्याणी. बेटा लक्ष दे, पायल, साहिल, यश प्लीज लक्ष दे. ही त्यांनी दिलेलं मला स्टेटमेंट पॅटर्न आहे. कमॉन, त्यांनी दिलेला पॅटर्न आहे. काय करायचं त्याला, निगेशन लिहायचं बाहेर. हे बघ त्याला कपडे घालायचे, ठीक आहे, ब्रॅकेट टाकायचा, बाहेर निगेशन लिहायचं. आता बघा दिस इज इक्वॅलेंट टू, सोडवायचंय मला नियम वापरून. तर बेटा मला काय दिसतंय, निगेशन ऑफ फर्स्ट अँड सेकंड. कमॉन, निगेशन ऑफ फर्स्ट अँड सेकंड. सो मला वापरायचंय, मी इथं कंसात लिहितो काय वापरतोय ते. तर बेटा आय एम युझिंग निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. बेटा काय वापरलं मी, निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. काय रे निगेशन ऑफ इम्प्लिकेशन, बघ पी इम्प्लाइज क्यू, बर का, निगेशन आता मग नव्हतं लिहिलं का, इट इज पी अँड निगेशन क्यू. म्हणजेच काय, निगेशन ऑफ फर्स्ट इम्प्लाइज सेकंड इज फर्स्ट. मी असं लिहितो तुझ्यासाठी, बघ अजिबात कन्फ्युज व्हायचं. निगेशन ऑफ फर्स्ट इम्प्लाइज सेकंड इज इक्वॅलेंट टू फर्स्ट अँड निगेशन सेकंड. अर्थात याच्यावरही फोकस नको करू, मी मुद्दाम दिलं तुला कळण्यासाठी. बघ फर्स्ट इम्प्लाइज सेकंड, सो निगेशन ऑफ फर्स्ट इम्प्लाइज सेकंड उत्तर कसं करणार मी, फर्स्ट अँड निगेशन सेकंड. म्हणजेच फर्स्ट इज निगेशन क्यू अँड निगेशन सेकंड. गेटिंग, चले पूछतो. सो व्हाट आई हैव यूज्ड बेटा, I have used the negation of implication. What I have used, negation of implication. Negation of first implies second. First and negation second. झालं. So बेटा this was my final answer. करायच्या पुढे काही सिम्प्लिफाय होणार नाहीये. हे लिहायचं असेल तर अजून एक स्टेप अशी करू शकतो मी, कोणती, याला डी मॉर्गन काकांचा नियम केला पण ते पुन्हा एकच होईल. आर यू गेटिंग. सो चला याला असंच ठेवा, काही अडचण नाही. सेकंड, हळूहळू जसे सम्स वाढत जातील लॉज आपल्याला वापरावे लागतील. पी अँड निगेशन क्यू. आता बघा पी अँड निगेशन क्यू, आन्सर. याचं निगेशन पाहिजे, परत एकदा त्याला कपडे घाला, याचं निगेशन इज इक्वल इन टू काय वापरावं लागेल बेटा मला, निगेशन ऑफ फर्स्ट अँड सेकंड. डी मॉर्गन काकांचा नियम काय वापरावं लागेल, बोला बोला बोला, डी मॉर्गन्स लॉ. आता अर्थात हे प्रॅक्टिस होईपर्यंत हे नंतर नाही तरी चालतं. काय डी मॉर्गनचा लॉ, निगेशन ऑफ पी अँड क्यू साठी बघ, निगेशन ऑफ पी अँड क्यू इज इक्वल टू निगेशन ऑफ पी अँड चा ऑर करा, निगेशन ऑफ क्यू, डन. सो इथे बघ निगेशन ऑफ पी अँड च ऑर करा, निगेशन ऑफ निगेशन क्यू. ठीक ठीक ठीक. बघ बेटा निगेशन ऑफ पी or negation of negation q will be the answer. Negation of negation q will be answer. Cancel out. चलो थर्ड मी काय करतो, शेवटचे दोन घेतो आता. 3, 4, 5, 6 फॉर होमवर्क. 3, 4, 5 and 6 are homework. ओके, शेवटचे दोन घेतो, ठीक आहे. 7th स्क्रीनशॉट घ्या एकदा, म्हणजे मी ते पुसतो आणि जागा राहील आपल्याला. झाला स्क्रीनशॉट.
चलो युजिंग रूल्स ऑफ द निगेशन 8 आणि 9 हे दोन आपण इथे सोडू. P or negation Q implies P and negation Q. झालं. सो आता जो पॅटर्न मला त्याने दिलेला असतो तर बेटा काय शिकवलंय मी, व्हॉट वी हॅव टू डू, जे दिलंय त्यांनी ते लिहायचं. पी बघ बरं काही आन्सर म्हणायचं. ओके, P or negation Q implies P and negation Q. त्याला कपडे घाला, मी स्क्वेअर ब्रॅकेट टाकला आणि याचं काय पाहिजे बेटा, निगेशन. त्याने जे दिलं ते लिहिलं, त्याला स्क्वेअर ब्रॅकेट टाकला, त्याचं काय पाहिजे, निगेशन. सो दिस निगेशन इज इक्वॅलेंट टू, आता खाली 1 by 1 सोडू. निगेशन ऑफ फर्स्ट इम्प्लाइज सेकंड आहे का नाही, निगेशन ऑफ P इम्प्लाइज Q इज P अँड निगेशन Q. मग इथला P कोण आहे, हा, म्हणजेच P अँड निगेशन ऑफ Q म्हणजे हा. आय रिपीट, P इम्प्लाइज Q म्हणजेच P अँड निगेशन Q. झालं, निगेशन ऑफ इम्प्लिकेशन वापरला आपण. बर, दिस इज इक्वॅलेंट टू, आता याला तर काही करण्याजोगं परिस्थितीच नाहीये. आय विल कीप इट ऍज इट इज. पुढे अँड आहे, लिहून टाका अँड. व्हॉट आय एम ऑब्झर्विंग बेटा ओव्हर. अच्छा, इथे तर एक मला शॉर्टकट सापडला ना, व्हेरी इम्पॉर्टंट सम बेटा, व्हेरी इम्पॉर्टंट सम. कसं, मला इथे फार पुढे जाण्यापेक्षा लॉजिक काय सापडलं, तर इथे बघ P आहे, हे खूप वापरायचं बरं का पुढे आपल्याला, नीट लक्ष दे. दोन्ही ब्रॅकेट्स मध्ये P तर सेम आहे, नकोच डायरेक्ट, नकोच खेळायला, ब्रॅकेट सोडवतच चालू एकदम सावकाश. आहे शॉर्टकट्स आहेत, जमतात, पण प्रॅक्टिसने जमतात, थोडं सावकाश चालू आपण. P और निगेशन Q ऍज इट इज लिहिला, हे बघ अँडचं सिम्बॉल टाकलं. डी मॉर्गन काकांचा नियम रेडी आहे बघ, निगेशन ऑफ P अँड निगेशन Q साठी, निगेशन ऑफ P अँड Q साठी, निगेशन ऑफ P अँडचा ऑर करा, निगेशन ऑफ Q. चल इथे बघ, निगेशन ऑफ P अँडचा ऑर करा, निगेशन ऑफ निगेशन Q. आय रिपीट, निगेशन ऑफ P अँडचा ऑर करा, निगेशन ऑफ निगेशन Q. चला आता थोडं पुढे सरकू, चेक चेक चेक. बघ लक्ष बेटा, P और negation Q as it is and negation P or negation of negation statement itself, negation of negation cancel out, so answer will be Q only. आलो इथपर्यंत. आता पुढे बघ, दिस इज इक्वॅलेंट टू, मला काय दिसतं इथे, P आहे और निगेशन Q अँड निगेशन P आणि और Q. तर बेटा मी जर का बर आता ब्रॅकेट सोडवायचे असतील तर पुढे नाही होणार हे. ओके, नाही होणार, कारण की इथं अँड आहे आणि इथं ऑर आहे. सो स्क्रीनशॉट घ्या, इट कॅन बी फर्दर सिम्प्लिफाईड अप टू धिस ओनली. चलो लास्ट अमंग दिस, कळालंय का, रिपीट करू सगळ्यांना, येस और नो, येस और नो, हॅव यू अंडरस्टूड युजिंग द रूल्स, येस और नो, डन ना. चलो लास्ट फ्रॉम दिस, काहीच नाही, नुसते रूल्स अप्लाय करायचे तर मोकळं करायचं त्याला. खरी मजा कुठे आहे, उद्याच्या लेक्चरला आपण जे प्रूफ्स घेणार तिथे आहे, ही फक्त प्रॅक्टिस आहे. लास्ट, negation of P or negation of Q, negation of P or negation of Q or P and negation Q. चला आता ऑब्झर्व केअरफुली, जे दिलंय ते लिहा ऍज इट इज, negation of P or negation of Q or P and negation Q. त्याला स्क्वेअर ब्रॅकेट टाकला, याचं काय काढायचं, निगेशन केलं, दिस इज इक्विव्हॅलेंट टू. सो बेटा डी मॉर्गन काकांचा नियम बघ ना, निगेशन ऑफ P और Q साठी दुसरा पण आहे ना, निगेशन ऑफ
पी और क्यू साठी काय रे, निगेशन ऑफ, बघ ना, निगेशन ऑफ पी व्हेरी इझी, और चा अँड करा, निगेशन ऑफ क्यू, डन. बघ आता, म्हणजेच निगेशन ऑफ, आता बघ ना, पी और क्यू, सो निगेशन ऑफ पी, निगेशन ऑफ, हे बघ, निगेशन ऑफ पी और चा अँड निगेशन ऑफ सेकंड ब्रॅकेट. हॅपी. आता काय होईल, पुन्हा एकदा निगेशन ऑफ पी और क्यू, डी मोरन काकांचा नियम. ठीक ठीक ठीक. बघ, निगेशन ऑफ पी म्हणजेच हा, और चा अँड करा, निगेशन ऑफ निगेशन क्यू. गेटिंग. हा झाला फर्स्ट ब्रॅकेट, याला मी ब्रॅकेट टाकतो मुद्दाम एक. आता पुढे बेटा अँड, याला सेकंड ब्रॅकेट मध्ये घेऊ. बघ, निगेशन ऑफ पी अँड क्यू, हे बघ, निगेशन ऑफ पी अँड क्यू, निगेशन ऑफ पी अँड चा और करा, निगेशन ऑफ क्यू, ब्रॅकेट सोडवा. चला इथे ब्रॅकेट सोडवा, निगेशन ऑफ पी ह्या अँड चा और करा, निगेशन ऑफ निगेशन क्यू. गेटिंग. चलो, निगेशन ऑफ निगेशन पी, आंसर इज पी, अँड निगेशन ऑफ निगेशन क्यू, आंसर इज क्यू. हा झाला माझा फर्स्ट ब्रॅकेट. पुढे बेटा अँड इथे निगेशन ऑफ पी keep as it is, or negation of negation q, that answer is q. We have simplified up to this. Are you understanding? सो याला सध्या असंच ठेवा, काही अडचण नाही. जेव्हा आपल्याला प्रूव्ह करायची होईल तर आपण अजून नियम वापरून प्रूफ करू शकतो. एकदा स्क्रीनशॉट घ्या. So up till now, have you understood everything? Tell me whether everything among this chapter is easy or difficult. Reply with what are you feeling, whether this is easy or difficult. Easy na beta? So you have to do whatever the homework I have told. आणि होमवर्क पाठवायचा आहे. व्हेरी इझी. फिजिक्सचा तो मिनिमम वाला करायचा आहे. त्या अगोदर मॅक्झिममची प्रॅक्टिस जबरदस्त करायची, एकदम मस्त पैकी विथ फील्ड, है की नाही. एन साइन थिटा हा कुठे, हा कुठे, कोण कोणाला बॅलन्स करू, प्रॅक्टिस करा. म्हणजे जे नीट लेवलचे प्रॉब्लेम्स होतील आपल्याला घ्यायचे, ते चांगले लेवलचे सम्स घ्यायचे आपल्याला. मस्त प्रॅक्टिस करा सगळ्यांची. मॅथचा पण होमवर्क करा. जो होमवर्क करणार आहे त्यालाच मी उद्या ऍड करणार आहे. सो विल स्टॉप हिअर बेटा. बाय बाय.